नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिमत्त्वाच्या काही चाचण्या पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये मुख्यतः प्रक्षेपण चाचण्या प्रकारातील काही चाचण्यांचा आपण अभ्यास केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सनॅलिटी अँड अदर क्लिनिकल मेजर्स या प्रकारातील MMPI ही चाचणी बघणार आहोत. MMPI मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी. मिनेसोटा अनेकांगी व्यक्तिमत्व शोधिका असं या चाचणीला नाव दिलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्तीमधून विकृत व्यक्ती ओळखणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाचणीकर्त्यांनी या चाचणीची निर्मिती केलेली आहे. मनोविकृतीचं चिकित्सा करण्यासाठीचं साधन म्हणून त्यांनी या चाचणीची निर्मिती केली. म्हणूनच या चाचणीचा उपयोग क्लिनिकल सेटिंगमध्ये वेगवेगळ्या डिसऑर्डर्स, पर्सनॅलिटी डिसऑर्डर जे आहे त्या ओळखण्यासाठी आणि मग लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यासाठी या चाचणीचा उपयोग हा होत असतो. बघूया पुढे. लर्निंग ऑब्जेक्टिव्ज. 1. MMPI चाचणीची माहिती सांगता येईल. 2. MMPI चाचणीचे गुणांकन करता येईल. 3. MMPI चाचणीच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे मापन करता येईल. 4. MMPI चाचणीचा विविध क्षेत्रांमध्ये उपयोग करता येईल. पुढे बघूया. MMPI मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी. आता ही जी चाचणी आहे ती हॅथवे आणि मॅकिन्ले यांनी 1940 मध्ये तयार केली. हे जे चाचणी करते होते, चाचणीचे निर्माते होते, हे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटामध्ये फॅकल्टी म्हणून कार्यरत होते. MMPI ही चाचणी जी आहे ती पहिल्यांदा युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा प्रेस यांनी पब्लिश केली. या चाचणीमध्ये 550 होकारार्थी विधानांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण बघितलं इथून मागे पण काही चाचणींमध्ये प्रश्न असतात, काही चाचणींमध्ये अपुरे वाक्य दिलेले असतात. तसं या चाचणीमध्ये होकारार्थी विधाने दिलेली आहेत. आता ही जी होकारार्थी विधानं दिलेली आहेत त्याचे 3 ऑप्शन दिलेले आहे आणि जो प्रयुक्त व्यक्ती जो आहे त्याला चूक बरोबर सांगू शकत नाही असे 3 पर्याय दिलेले असतात. फॉल्स, ट्रू, कॅनॉट से. या तिघांपैकी एका पर्यायावर टिक मार्क करायची असते. ही चाचणी देण्यासाठी कालावधी जो आहे तो 90 मिनिटांचा आहे. आणि MMPI या चाचणीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या चाचणीची व्याप्ती खूप मोठी आहे. पुढे बघूया आपण. या चाचणीमध्ये जे होकारार्थी विधानांचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते होकारार्थी विधानं कोणकोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत ते बघूया. तर सर्वसामान्यतः आरोग्य, सायकोसोमॅटिक लक्षणं, नसदौर्बल्य विकृती, कारक हालचालींमधील अडथळे, लैंगिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक अभिवृद्धी, शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक,
व वैवाहिक असे 36 शीर्षके घेऊन ते जे विधान आहेत ते बनवण्यात आलेली आहे. सॅम्पल म्हणजे ही चाचणी तयार करताना 500 सामान्य व्यक्ती आणि 800 वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक रोगी असणाऱ्या व्यक्ती या सॅम्पल म्हणून निवडण्यात आलेल्या होत्या. आता आपण पुढे बघूया. फॉर्म्स. या चाचणीचे 2 फॉर्म्स आहे, व्यक्तिगत चाचणी आणि सामूहिक चाचणी. आता आपण टाइप्स ऑफ सायकोलॉजिकल टेस्ट याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल टेस्ट आणि ग्रुप टेस्ट शिकलेलो आहोत. व्यक्तिगत चाचणी आणि सामूहिक चाचणी. व्यक्तिगत चाचणी म्हणजे एका वेळी आपण एकाच व्यक्तीला देऊ शकतो आणि सामूहिक चाचणी म्हणजे एका वेळी अनेक व्यक्तींना देऊ शकतो. म्हणून MMPI या चाचणीचे 2 फॉर्म्स आहे, व्यक्तिगत आणि सामूहिक. ही चाचणी आपण व्यक्तिगतरित्याही देऊ शकतो आणि सामूहिकरित्या देखील देऊ शकतो. पुढे बघूया. या चाचणीमध्ये ज्या चिकित्सा मापिका आहे किंवा क्लिनिकल स्केल्स आहे त्या बघूया. या चाचणीमध्ये 10 क्लिनिकल स्केल्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती HS हायपोकॉन्ड्रियासिस किंवा त्याला प्रकृतीग्रस्तता असं म्हटलं जातं. शारीरिक लक्षणांमध्ये अभिरुची. दुसरी जी क्लिनिकल स्केल आहे ती म्हणजे डिप्रेशन, खिन्नताभाव किंवा अवसाद असं त्याला म्हटलं जातं आणि साधारणतः निराशावादी अभिवृत्ती म्हणतो आपण त्याला. तिसरा जो क्लिनिकल स्केल आहे तो म्हणजे हिस्टेरिया, उन्माद. समस्यांपासून दूर जाण्यासाठी शारीरिक विकृतीचा उपयोग त्याला म्हणतो उन्माद आपण. चौथी जी क्लिनिकल स्केल आहे ते म्हणजे सायकोपॅथिक विचलन किंवा मनोविकृत विचलन असं त्याला म्हटलं जातं. समाजविरोधी वर्तन, इतरांना तुच्छ लेखणं या गोष्टी याच्यामध्ये येतात. पुढची क्लिनिकल स्केल बघूया. 5वी जी क्लिनिकल स्केल आहे ते म्हणजे मस्क्युलिनिटी फेमिनिटी, पौरुष स्त्रीत्व म्हणजे लिंग संबंधी अभिरुची. 6वी जी क्लिनिकल स्केल आहे पॅरानोइया, संशय विकृती, प्रमाणित विभ्रम विकृती असं पण त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये संरक्षणात्मक, संशयास्पद, तिरस्करणीय वर्तन हे केलं जातं. 7वी जी स्केल आहे ती म्हणजे सायकोस्थेनिया, मनोदुर्बलता असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये कल्पना अनिवार्यता, क्रिया अनिवार्यता आणि संशयास्पद वर्तन ही लक्षणं येतात. 8वी जी क्लिनिकल स्केल आहे ती म्हणजे छिन्न मनस्कता किंवा स्किझोफ्रेनिया आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये वास्तवाचे भान हरवणं, विक्षिप्त विभ्रम वृत्ती याचा समावेश या छिन्न मनस्कता या मनोविकृतीमध्ये होतो. 10वी जी क्लिनिकल स्केल आहे ती म्हणजे सोशल इंट्रोव्हर्जन, सामाजिक अंतर्मुखता. आता याच्यामध्ये असुरक्षित सामाजिक संबंध. अशा प्रकारे या ज्या 10 क्लिनिकल स्केल किंवा चिकित्सा मापिका आहे त्याच्यामधून वेगवेगळ्या मनोविकृती किंवा त्यांची लक्षणं आपल्याला समजतात. या चाचणीचा वयोगट
साधारणतः 16 ते 55 असा आहे आणि 16 ते 55 वयोगटातील दोन्हीही लिंगी व्यक्तींना आपण ही चाचणी देऊ शकतो, म्हणजे स्त्री किंवा पुरुष. या चाचणीसाठी किंवा ही चाचणी सोडवण्यासाठी 8वी पर्यंतचे वाचन ज्ञान असणे आवश्यक आहे. सायकोमेट्रिक प्रॉपर्टीज बघूया. त्याच्यामध्ये विश्वसनीयता, रिलायबिलिटी 0.50 to 0.90, 0.50 ते 0.90 अशी चाचणी पुनर्चाचणी विश्वसनीयता या चाचणीची काढलेली आहे. पुढे बघूया. यथार्थता, फेस व्हॅलिडिटी काढलेली आहे या चाचणीचं. गुणांकन बघूया. लाय स्केल, व्हॅलिडिटी स्कोअर, कोरिलेशन स्कोअर काढला जातो आणि मग मूळ प्राप्तांकांचे टी प्राप्तांकात रूपांतर केलं जातं. व्हर्जन्स. MMPI-2 1989 ला हे वर्जन तयार झालेलं आहे. MMPI-A 1992 ला हे वर्जन तयार झालेलं आहे. MMPI-2 रिस्ट्रक्चर्ड फॉर्म हे साधारणतः 2008 असे वेगवेगळे वर्जन जरी असले तरी या सगळ्या चाचण्यांचा किंवा या सगळ्या सुधारित आवृत्त्या ज्या तयार झालेल्या आहे, या सर्व आवृत्त्यांचा हेतू विकृत व्यक्ती ओळखणे असाच आहे आणि मनोविकृतीचा चिकित्सा करण्याचं साधन म्हणून या चाचणीच्या ज्या आवृत्त्या आहेत त्यांची निर्मिती झालेली आहे आणि तिचा उपयोग चिकित्सात्मक क्षेत्रामध्ये केला जातो. उपयोग बघूया. पहिला उपयोग आहे संशोधन क्षेत्रात. MMPI ही चाचणी रिसर्च सेटिंगमध्ये वापरली जाते. दुसरा उपयोग जो आहे तो चिकित्सात्मक क्षेत्रात क्लिनिकल सेटिंगमध्ये सुद्धा या चाचणीचा उपयोग होतो, कारण वेगवेगळ्या मानसिक विकृती ज्या आहेत त्या शोधून काढण्यासाठी MMPI ह्या चाचणीचा उपयोग केला जातो. तिसरा जो उपयोग आहे सर्वसामान्य व्यक्तीमधून विकृत व्यक्ती शोधण्यासाठी, म्हणजे वेगवेगळ्या ज्या मानसिक विकृती आहेत त्या सामान्य व्यक्तीमधून विकृत व्यक्ती शोधण्यासाठी किंवा कोणत्या व्यक्तीला विकृती झाली आहे हे शोधून काढण्याचं काम आपण MMPI चाचणीद्वारे करू शकतो. पुढचा जो उपयोग आहे व्यक्तिमत्व मापन करण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. खाण्याच्या विकृती शोधून काढण्यासाठी देखील या चाचणीचा उपयोग केला जातो. त्यानंतर संकट गेल्यानंतर येणारा ताण मापन करण्यासाठी देखील MMPI ह्या चाचणीचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बालगुन्हेगारांची लक्षणं शोधून काढण्यासाठी देखील या चाचणीचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर नसविकृतीची लक्षणे शोधून काढण्यासाठी ज्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते शोधून काढण्यासाठी सुद्धा आपण MMPI या चाचणीचा उपयोग करू शकतो. मद्यासक्त बनण्याची शक्यता असणाऱ्याची लक्षणे ओळखण्यासाठी. आता पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही अनेक असे डिसऑर्डर बघितलेले आहे. त्याच्यामध्ये अल्कोहोल रिलेटेड डिसऑर्डर्स वगैरे या डिसऑर्डर तुम्ही बघितलेले आहेत. तर त्या मद्यासक्त बनण्याची शक्यता असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची लक्षणं ओळखण्यासाठी देखील या MMPI चाचणीचा उपयोग आपण करू शकतो. सरावासाठी काही प्रश्न आहेत.
अशा प्रकारे आज आपण मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी या चाचणीचा अभ्यास केलेला आहे. त्या चाचणीच्या सर्व आवृत्त्या, त्या चाचणीमध्ये असणाऱ्या चिकित्सा मापिका, त्यानंतर त्या चाचणीचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो, या चाचणीच्या सायकोमेट्रिक प्रॉपर्टीज काय, हे सर्व आपण या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण याच प्रकारातील दुसरी चाचणी बघणार आहोत, NEO-PIR. थँक यू.